आपल्याला आयुष्यात हेच तर हवंच. मला हे बऱ्याच दिवसांनी असं बघून मन भरून आलंय. येताकुठ घड्याळ, डोळ्यात कॅमेरा. खरं तर मला असं वाटलं की आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात हा क्षण टिपून घ्यावा. आबा अरे खरं सांगतोय मी, हा क्षण माझ्याकरता किती मौल्यवान आहे तुला नाही कळणार. त्याकरता बाप व्हावं लागतं. आयुष्यात आपल्याला पुढे जायचं असेल तर काम हे हवंच, पण कामाच्या पलीकडेही आयुष्य असतं हे विसरून चालायचं नाही. कामाच्या दोऱ्या आपल्या अशा हातात ठेवायच्या, पण कामाला कधी आपल्यावर ताबा मिळवू द्यायचा नाही. ही कंपनी मोठी करताना मी स्वतःला कामात वाहून घेतलं होतं. कंपनी लहान होती. लहान मुलाला सांभाळताना जे कष्ट घ्यावे लागतात ते मला घ्यावे लागणार होते. अर्थात त्याकरता मला वेळ देणं भाग होतं. तुझी आई नेहमी म्हणते ना की तुम्ही मला कधी वेळ दिला नाही, कामगारांचा विचार केला. खरं आहे तिचं. मी तुम्हाला, तुमच्या आईला नाही वेळ देऊ शकलो, आणि मला हे तुझ्या बाबतीत घडू द्यायचं नाहीये. काम उत्तम करतोस रे, पण त्याबरोबर छंद जोपास. काम आपल्याला नाव देतं, समाधान देतं, पण छंद आपल्याला आनंद देतो, आपल्या जीवनाला आकार देतो. आजचा दिवस चिकूसाठी, अजितसाठी खूप मोठा होता, महत्वाचा होता, आणि हा दिवस त्यांच्याबरोबर तुझ्याही कायम लक्षात राहील याची खात्री आहे मला. तू गेला होतास त्यांच्या आनंदासाठी आणि स्वतःचा आनंद शोधून आणलास. आयुष्यात इंद्रा समतोल साधणं खूप गरजेचं असतं, बॅलन्स, आणि तू साधावास अशी माझी मनापासून इच्छा आहे. सॉरी तुझा मी खूप जास्त वेळ घेतला. निघतो. गुड नाईट. गुड नाईट आबा. मी नक्की प्रयत्न करीन आबा. अगं राहू दे, तू कशाला पाय चिपतीस? आधीच तुझा हात पाय दुखतात. तुम्ही वाईट शांत राहा. आणि मी काय एवढी लेचीपेची नाही. आणि तसं बी आता माझ्या दुखण्यापेक्षा तुमचं दुखणं मोठं आहे. हा, बायकोची पुण्य पाठीशी आहे माझ्या. बुवा चला जेवण घ्या. है ना, मग गोळ्या घेता येतील. जेवण गरम गरम तयार आहे. कुठे ठेवल्यात गोळ्या तुमच्या? ए राणी, बुवा बाहेर निघा घरात ना. कमला का? बुवा तुम्ही अजिबात बाहेर येऊ नका. मी बोलते कमला अक्काशी. बाहेर निघायचं, घरात ना बाहेर निघायचं. कमला का? आज भाडं देणार होतास ना माझं? कुठं आहे माझं भाडं? कुठं आहे? अहो एक नंबरची लबाड माणसं आहे ती. हा, 2 महिने झालं भाडं देतो म्हणताय नुसतं. आत्ताच्या आत्ता बाहेर निघायचं. चला, माझ्या घरात राहायचं नाही. अगं कमला का, तू काय बोलतेस? तुझ्या ऐकतेस का नाही तेच बोलतोय मी. काय ग, संध्याकाळपर्यंत भाडं द्यायचं कबूल केलं होतंस ना? आत्ताच्या आत्ता माझं पैसे टाकायचं, नाहीतर तुमचं समजा सामान आहे की नाही ते रस्त्यावर फेकीन. अगं कमला का, बुवांना लई लागले. तू त्यांची अवस्था तरी बघ जरा. त्यांची अवस्था मला काय करायची? कोण मेलं गेलं तरी मला काय फरक पडत नाही. माझा पैसा टाकायचा आणि मला मोकळं करायचं. चला निघा. मी नाही म्हणत, मी तुझं भाडं पूर्ण देईल. फक्त आमची जरा परिस्थिती समजून घे तू. तुमची परिस्थिती की नाही बघल तेव्हा बिघडलेलीच दिसते. आणि जर मी ह्या समद्यांची परिस्थिती बघत बसलो तर मला दे माय करत भीक मागायची पाळी येईल माझ्यावर. कमला का असं काय करते? ते काय मुद्दाम करतात का? वाईट टाइम तरी दे की त्यांना. ए चोंबड्या, वय माग
मध्ये बोलायचं नाही हं? आम्ही बघून घेऊ आमचं आम्ही काय करायचं ते. चल हो मागा. आम्ही देणारच होतो ग तुझं पैसे. यांनी गोळा बी केलत पण चोरांनी सगळं पैसे चोरून नेलं ग कमलाक्का. हा चोराने लुटून नेलं. अगो बया बया बया. ही जी नाटक आहेत की नाही ती मला चांगलीच माहिती आहेत. जर पैसे नसलत का नाही तर चोरीचं सॉंग आणायचं आणि जर भाडं द्यायला जमत नसलं तर ही असली नाटकं करायची. हे काय मी आज बघतोय वय हा. आणि हे बघ सुरके अजिबात ह्या कमलाकाला फसवायचं नाही हं? कमलाक्का अगं अगं आम्ही फसवण्यातली माणसं नाही ग. आम्ही तर सरळ वाटेनं जाणारी माणसं आहे आणि हे तुला बी चांगलंच माहिती आहे. अगं आता या गरिबीमुळे पिचलोय ग आम्ही. आता माझा राहणीचा पगार होईल तेव्हा देतो की ग तुझं पैसे. थांब की व्हायचं. ए बस कर तुझी भुनभुन. हा कान दुखायला लागलं माझं. मला काय बी सांगायचं नाही. आत्ताच्या आत्ता निघायचं. चला निघा घरात ना बाहेर. कमलाक्का अगं का गाजी वागत्यास. अगं आमच्या अडचण तर घे की समजून. आम्ही देतो ग तुझं पैसे खरंच देतो. का अशा हट्टाला पेटल्यास. तुझ्या लेकीमुळं हे जे समद घडतंय का नाही ते फक्त तुझ्या ह्या लेकीमुळं. बघल तेव्हा नुसती कायद्याची भाषा शिकवती मला. माज आलाय तिला माज. आणि हिचा माज की नाही आज नाही उतरवला तर नावाची कमलाक्का नाही. हे बघ आत्ताच्या आत्ता खोली खाली करायची. पैसे तर काही दिलेलं नाही. करा खोली खाली. चला निघायचं बाहेर. बघल तेव्हा तुझी ही अर्धवट वकिलीन बाई मला कायद्याची भाषा शिकवते ना व. मग आता माझ्याकडे बी कायदा आहे. हे बघ मी काय आणलंय ते. हे कायद्याचं पान. काय सुरके दुपारीच तुझ्या नवऱ्याच्या सह्या घेतल्यात. ध्यानात आहे ना व. 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर आणि ह्याच्यावर मी लिहून बी आणलंय तुम्ही आजच्या आज भाडं देणार नाही खोली खाली करणार. आता मी तुला दाखवतो कायद्याचं पान. हा बघितलं काय. बघ बघ. आता घरातनं बाहेर निघायचं आणि ते बी कायद्यानं. आज संध्याकाळपर्यंत भाडं नाही दिलं तर मी घर खाली करीन. काय झालं बसला का धक्का.